हाय फ्रेंड्स. तर आज ना मला ना याची सोयाबीनची भजी खावीशी वाटली, म्हणून पप्पांनी काय केलं, सोयाबीन घेतली, ती थोड्या वेळ भिजत ठेवली. नंतर मग त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलं. सगळं पाणी काढून टाकायचं त्याच्यातलं. आणि मग पाणी काढून झाल्यावरती लसूण, अद्रक, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर असेल तर त्याचं एक पेस्ट बनवायचं. ते ना त्या सोयाबीनला मिक्स करायचं. मिक्स झाल्यावरती थोडंसं त्याच्यावरती बेसन किंवा जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाकू शकता. बेसन पीठ टाकायचं थोडंसं आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं. तर काय झालं माहिती का, ते भांडं छोटं पडत होतं म्हणून मोठं थोडं भांडं घेतलं. आता त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ, थोडंसं चपातीचं पीठ असं घ्यायचं, कालवायचं. मस्त लागेल तसं पाणी ओतायचं, एकदम पाणी ओतायचं नाही. हे काय होतं, एकदम पाणी ओतलं की मग ते विचित्र होतं, म्हणजे तुम्ही समजू शकता. आता पाणी ओतल्यानंतर कांदा वरून कच्चाच टाकायचा. कांदा टाकल्यानंतर आपले जे सोयाबीनची भजी आहेत ते असे सोडून घ्यायची, म्हणजे अशी सोडायची एक एक करून ती सोयाबीन तेलामध्ये. पहा कशी मस्त अशी आपली सोयाबीनची भजी तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. सोयाबीनची भजी खा, प्या, खुश रहा.